थेट जाऊया, श्रीकांत शिंदे बोलतायत। कई सालों से कोशिश हो रही थी कि महिलाओं को 33% आरक्षण लोकसभा में मिले, लेकिन कोई पार्टी, कोई भी सरकार ये नहीं कर रही थी। ये काम हमारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने किया और 16 तारीख को स्पेशल सेशन बुलाकर ये महिला आरक्षण और डिलिमिटेशन, जिसमें जो संख्या है लोकसभा सीट्स की वो भी बढ़ेगी, पूरे देश में बढ़ेगी, महाराष्ट्र में बढ़ेगी, और जो बढ़े हुए सीट्स है उसके ऊपर 33% महिलाओं को आरक्षण मिलेगा। मुझे लगता है कि बहुत ही ऐतिहासिक घटना होने जा रही है देश में। इसके पहले भी बहुत सारे ऐतिहासिक फैसले इस सरकार ने ली, नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में लिया। कुछ दिन पहले ये बजट सेशन में ही आपने देखा होगा कि महाराष्ट्र को पूरी तरीके से नक्सल मुक्त करने का काम भी हमारी ही सरकार ने जिसका काम शुरू किया उसको ख़त्म करने का काम भी किया। मैं यहाँ पर याद दिलाना चाहूँगा, शिंदे साहब जब मुख्यमंत्री थे और जब गार्डियन मिनिस्टर थे गढ़चिरौली के, तब उस गढ़चिरौली में एक भी प्लांट नहीं था। आज वही गढ़चिरौली स्टील हब बनने जा रहा है। तो ये फ़र्क जो है हमारी सरकार में और पिछली सरकार में है। तो आज आने वाले इस 16 तारीख को देश एक ऐतिहासिक पल को महसूस करेगा, जहां पर महिलाओं को 33% आरक्षण जो है दिया जाएगा। नीतीश कुमार कल शपथ लेंगे बतौर राज्यसभा सांसद, उनके सफल इस जर्नी के लिए आप शुभकामनाएं। उनको शुभकामनाएं बहुत बहुत। सर, एसआरए प्रणाली अंतर्गत तब्बल SIR 10 कोटी देशामध्ये जे मतदार आहेत ते वगळले जाणार आणि 1 कोटी काहीतरी महाराष्ट्रामध्ये आहे। शिवसेनेसमोर मोठं आव्हान असणार आहे, आपले मतदार डिलीट होता कामा नये। बघा, ही SIR प्रणाली आपण समजून घेतली पाहिजे की का राबवली जाते। जे भारतीय नाही आहेत, जे बाहेरच्या म्हणजे बांगलादेशवरून आलेले आहेत, रोहिंग्या आहेत, ज्यांच्याकडे भारताचं नागरिकत्व नाही आहे, पण तरी देखील गेले अनेक वर्ष भारतामध्ये राहत आहेत, मतदान करतायत, अशा सगळ्या लोकांना जे आहे हे या SIR मधून आयडेंटिफाय केलं जाईल। या SIR मधून कोणीही भारतीय जो आहे तो वगळला जाणार नाही। पण ही जी प्रक्रिया होत असताना आपले जे मतदार शिफ्ट होतात, म्हणजे मुंबईमध्ये अर्बन एरियाजमध्ये SRAचे प्रोजेक्ट चालू असतात, रिडेव्हलपमेंटचे आहेत, म्हाडाचे आहेत, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये मतदार शिफ्ट होतो आणि जेव्हा BLO जातो तिथे साईटवरती, तेव्हा तो मतदार तिथे भेटत नाही, सापडत नाही। मुंबईचा मतदार कल्याणला येऊन राहतो, कर्जतला राहतो, किंवा सुट्टीमध्ये तो सिंधुदुर्गला जातो, रत्नागिरीला जातो। अशा परिस्थितीमध्ये तो BLO जेव्हा काम करतो, त्या BLO बरोबर जे आहे ते BLOने प्रत्येक ठिकाणी गेलं पाहिजे। आपले मतदार जे आहे हे, कारण की लोकल माणसालाच कळत असतं की ह्या इमारतीमध्ये कोण राहतं, या स्लममध्ये कोण राहतं। तर ह्या सगळ्या गोष्टी एक प्रक्रिया आहे, ज्या प्रक्रियेमध्ये सरकार, शासकीय आणि त्याचबरोबर पॉलिटिकल पार्टीजचे प्रतिनिधी यांनी जर एकत्र मिळून काम केलं तर SIR मॅपिंग जे आपण म्हणतो ते आता सुरू आहे, ये मैपिंग 100% जो है तो यशस्वी हो सकता है। SIR मैपिंग के संदर्भ में क्या कुछ मीटिंग हुई है सर? मीटिंग हुई है, देखिए अभी BLA जो निवडला जाणार आहे, पक्षासाठी BLA निवडला जाणार आहे, तो नेमकं काय भूमिका बजावणार आहे या सर्व? बघा, BLO असतो बूथ लेवल ऑफिसर, जो शासकीय असतो, जो शिक्षक असेल, जो कर्मचारी असेल BMCचा, त्याच्याबरोबर प्रत्येक पॉलिटिकल पार्टी जे आहे ती BLA नेमत असते। तर BLA जो आहे, BLA आणि BLO एकत्र मिळून जे आहे ते काम करणार, BLOला मदत करण्याचं काम, सहकार्य करण्याचं काम जे आहे तो BLA करत असतो। कुठला मतदार कुठे गेला आहे हा BLAला माहिती असतं, तर त्याचंच प्रशिक्षण जे आहे ते आज आम्ही या बैठकीच्या निमित्ताने दिलेलं आहे आणि सगळ्यांना इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत की नवीन जे संपर्क प्रमुख झालेले आहेत निलेशजी राणे यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या काळामध्ये 2 लोकसभेमध्ये संघटनात्मक बांधणी असेल किंवा आता BLAचं काम असेल, हे पूर्ण काटेकोरपणे जे आहे ते त्या ठिकाणी होईल। आणि जसं त्यांनी सांगितलं की जो काम करेल त्याला भविष्यामध्ये जे आहे हे संधी जे आहे पक्षाकडून मिळत राहील। आपल्याला लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।